निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश. मुख्य संशयित अटकेत, 3 महिलांची सुटका. नाशिक येथील निवासी सोसायटीच्या फ्लॅटमध्ये छुप्या पद्धतीनं हाय प्रोफाईल देह व्यापाराचा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं पर्दाफाश केला. या कारवाईत एजंटला अटक केली असून 3 महिलांची सुटका केली. शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर आणि मानवी तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व संबंधित विभागांना कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेची पथके माहिती गोळा करत होती. गुन्हे शाखेचे अंमलदार अतुल पाटील यांना एका फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती दिली. त्यात उपनगर परिसरातील इमारतीत फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून प्रकरणाची खात्री केली. सापळा रचत सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली शासकीय पंच आणि पथकासह फ्लॅटवर छापा टाकला. महिलांना दाखवली प्रलोभने. प्राथमिक तपासात जितेंद्र शेलार हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना प्रलोभन दाखवून किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध या अनैतिक देहव्यापारात ढकलत असल्याचं समोर आले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबत तपास केला जात आहे.